सगळ्यांना. बघूया मला पकडतात. स्वच्छ ही बघा तू. तर मित्रांनो अजून आपल्याला 39 मिनिट दाखवत आहे, 22 किलोमीटर. तर आपण निघालो शिवसृष्टी हे थीम पार्क पुणे, जिथे महाराजांचे म्युझियम टाईप बनवलं आहे. तर ते बघूया कसं आहे काय आहे. मी मस्त व्हिडिओज काढेल, रील काढेल, तुम्ही पण बघा. आणि भावांनो प्लीज व्हिडिओजवरती लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. व्हिडिओ अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. जेवढं आपण करतो ना तेवढं आपल्याला ग्रोथ नाही आहे, ग्रोथ भेटली पाहिजे. तर हे कुठून येतं आहे काय माहिती, पण आता सांगते राईट तर राईट घेऊ. दीदी राईट घेतला ना, आता बोल पुढं. मित्रांनो आपण इथे श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान, बाणेर पुणे. बाकी सगळं मस्त आहे. आता ऊन लागायला लागले आणि गरम गरम वाफा लागतात आता मला, आणि मी घामाघुंब झालो. पुढं आता मला डोंगराकडे घेऊन चालला आहे आणि BMW आली. यार काय दिसते यार मला भाई. आता वेळ लागत चाललं आहे BMW गाड्यांचं. काय सांगू तुम्हाला, नक्की मी सही रोडवर आहे का नाही मला तेच कळत नाही. हिल रोडला आलो आणि इथं पाक जंगलामधून जायचं आता मला. अरे बाप रे बाप, अवघडच काम आहे. नक्की राईट आहे का नाही मला तेच कळत नाही. चला आता हा घेऊन चाललं. तर इकडे भाई फुल डोंगराच्या बाजूला रोड. ऊन आहे ना, उन्हामुळे जरा लागलेत, नाहीतर बाकी सगळं एकदम मस्तच आहे. पोलिसवाल्यांनी धरले सगळ्यांना. बघूया मला पकडतात का. बिना हेल्मेटवालेत सगळे. पकडा काका, मारा एकेकाला फाईन मारा ना. असा त्यांच्या आईलो काकी कशी काय वाचली. तर चला आता आपण आलो आहे आपल्या सातारा पुणे एक्सप्रेसवेला, आपल्या गावच्या रोडला. आता इथून आपल्याला सरळ जायचं. 16 किलोमीटरचा रस्ता आहे. अर्धा तासाचा 26 मिनटं दाखवते मला. बघूया आता कसं होतं. कोथरूडमध्ये आहे ते. कोथरूडच्या इथून लेफ्ट घ्यायचं आहे, कोथरूडचा लेफ्ट, आणि तिकडे आहे ते पुढे. मित्रांनो किती सुंदर मंदिर आहे ना, असं टेकडीवरती. किती भारी वाटतं बघायला. श्री खंडोबा मंदिर. उन्हाने लाही झाले, नुसतं भकास वातावरण झालं. गाड्यांची गरमी, ह्या गाडीची गरमी, उन्हाची गरमी, रोडची गरमी, नुसती गरमी अल्ट्रा प्रो मॅक्स झाले सगळं. मित्रांनो आपण पोहोचलो आहे श्रीसृष्टीच्या इथे. तर मित्रांनो चला आतमध्ये जाऊया. पार्किंग आहे इथेच आहे का, ऑफिस स्टाफ ओनली. पार्किंगचं कुठे इथे विचारायला लागेल. हे पुणे. दादा पार्किंगला कुठे जागा, पार्किंगला चला इकडे लावूया, काही इश्यू नाही. ओके इथे आहे पार्किंग आहे इथे. चला इथे लावूया आपली गाडी. तर मित्रांनो आपण गाडी इथे पार्क केली याच्या आवारात, आणि आता आपण निघालो पुढे. चला आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो काय इथे भारी व्यवस्था पार्किंग, विजिटर्स पार्किंग सगळे. हा मेन रोड तिथे मुंबई सातारा एक्सप्रेस आहे. तिथून लेफ्ट मारायचा, इकडे यायचं आहे, आणि रोडच्या बाजूलाच आहे. असा काय सगळा परिसर आहे. बघूया आता आतमध्ये जाऊन कसं आहे. आणि बाहेरच केवढी मोठी तोफ आहे भाई, ओरिजिनलवाली तोफ आहे, 2 दरवाजे. आता कुठून आज यायचं ती मला पण नाही माहिती. बघूया काय आहे. शिवसृष्टी पुणे आंबेगाव. ही बघा तोफ गोळा. बापरे माहिती याची वाचून घ्या. आणि ही एक एंट्री आहे, ती निशाण तिथेच असते. भारी वाटते इथे आल्यावरती, एकदम असं मोकळं. आणि एवढा मोठा राजवाडा बांधलाय ना, हा खतरनाक. वाव असा परिसर आहे पूर्ण. फाउंटेन पण बनवला.
कॅमेरा अलाउड नाही. नाही. दुसरीकडे 40 हेक्टर स्वराज्यावर चालू झाला. आषाढाचा जो पाऊस सुरू झाला होता. महाराजांच्या मुलांनी वेळातली नाजूक जागा शोधून काढली. दिवस ठरला आषाढ पौर्णिमा. त्याच रात्री पहिला प्रकाश सुरू असताना सोबत भाजप देशपांडे आणि बांधवांची पद्मावती तलावाजवळ असलेली ही चोरदिंडी म्हणजेच किल्ल्यांवरचे आपण जर आले तर तो किल्ल्यांवरचा आपण काढले म्हणजे इमर्जन्सी एक्झिट असतो. ही आहे पद्मावतीचा प्रदेश. त्यानंतर महाराजांनी झपाट्याने प्रगती करत 1668 मध्ये महाराज खाली गोव्यापर्यंत येऊन पोहोचले. त्यानंतर 1674 मध्ये मुघलशाही, कुतुबशाही, आदिलशाही असताना सुद्धा महाराज गोव्याच्या सीमेपर्यंत म्हणजे साल्हेर किल्ल्यापर्यंत पोहोचले आणि महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. त्यानंतर दाक्षिणात्यमध्ये हंबीरराव मोहिते यांना सोबत घेऊन कोपाळ, बेंगलोर आणि झिंझीला स्वराज्याची तिसरी राजधानी घोषित करून महाराजांचं निधन झालं होतं. आणि याच झिंझीमध्ये बसून आपले छत्रपती राजाराम महाराज हा सगळा राज्यकारभार बघत होते. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ज्यावेळेस पार पडला त्यावेळेस महाराजांकडे सुमारे 250 गडकोट होते आणि महाराजांचं निधन झालं त्यावेळेस महाराजांकडे सुमारे 350 गडकोट होते. 400 वर्ष मुघलांच्या हाताखाली दिवस काढून सुद्धा महाराजांचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेस आपल्याकडे नगभर सुद्धा जागा नव्हती. म्हणून तर म्हणतात ना, शून्यातून विश्वनिर्मिती करण्याची जी ताकद होती ना ती फक्त आणि फक्त आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडेच होती. चला आता सगळे एक करून लाईनीने बाहेर पडतो. महाराजांसाठी आक्रमण थांबवायला आदिलशहानं सिद्धी जोहरला मोठी सेना देऊन पाठवलं आहे. आता महाराजांनी तर आता आम्ही राजगडाची स्टोरी ऐकायला आलो आहे. इथे मस्त किल्ल्याचं प्रदर्शन पण केलं आहे. लहान पोरांना बसायला पण जागा आहे मस्त. ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप चालू आहेत आणि ते दाखवतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं होतं तोरणा किल्ल्याची. त्या तोरणा किल्ल्याची डागडुजी करत असताना महाराजांना गुप्तधन सापडलं आणि त्या गुप्तधनाचा वापर महाराजांनी या स्वराज्य निर्मितीसाठी केला म्हणजे स्वराज्याच्या पहिल्या राजधानीसाठी केला. हा बालेकिल्ला म्हणजेच मुरबा देवाचा डोंगर मुळातला पण या गरुडाप्रमाणे झेप घेणाऱ्या 3 माच्या महाराजांनी बांधून घेतल्या. ही पद्मावती माची, ही सुवेळा माची आणि ही संजीवनी माची. प्रत्येक माचीची आपापली अशी वेगळी ओळख आहे. आपण चाललोय आता पद्मावती माचीवर. पद्मावती माचीवर जाताना आपल्याला सतत आधी लागतात ते 2 दरवाजे, वरचा पाली दरवाजा आणि खालचा पाली दरवाजा. मिनी दरवाजा आणि मॅन दरवाजा अशी या 2 दरवाजांची नाव आहेत. तिथून पुढे आपण गेलो की घोडेकडे बघून आपण जातो पद्मावती माची. चोरदिंडी म्हणजेच किल्ल्यांवरचे आक्रमणकारी मार्ग असतात. चोरदिंडी, दिंडी मार्ग, दिंडी दरवाजा असे शब्द जर आले तर तो किल्ल्यांवरचा आपत्कालीन म्हणजे इमर्जन्सी एक्झिट असतो. 25 वर्ष राज्यांनी या किल्ल्यावर घालवली. कमीत कमी 2 दिवस लागतात त्या किल्ल्याला बघायला आणि जरी गेल्या तरी फक्त भग्नावशेष पाहायला मिळतात. कारवाडे, शुकरची घरे ही सगळी आता आपल्याला पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात. आणि या गडाला गडाचा राजा, राजाचा गड असं सुद्धा म्हटलं जातं. चला पुढे प्रतापगडच्या भवानी मातेबद्दल आतापर्यंत आपण गिरिदुर्ग म्हणजे पर्वतावरचा किल्ला, भुईकोट म्हणजे जमिनीवरचा किल्ला आणि जलकोट म्हणजे पाण्यातला किल्ला. म्हणजे आता आपण पाण्यातला किल्ला बघणार आहोत. तुमच्यासाठी सूचना की इथे आपल्याला काही कुठला किल्ला? सिंधुदुर्ग किल्ला. मालवण इथे कुर्टे बेटावर 45 एकरामध्ये पसरलेला हा सिंधुदुर्ग 52 बुरुजांनी बनलेला आहे आणि 500 खंडी शीश ओतून या किल्ल्याची पायाभरणी करण्यात आलेला आहे. म्हणजे असा मजबूत बांधणीचा हा किल्ला म्हणजेच हा सिंधुदुर्ग किल्ला. हा जो किल्ला ज्यांनी बांधला ते आपले हिरोजी इंदोरकर होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विनंती केली होती की आपली काहीतरी आठवण या किल्ल्याला द्या. तेव्हा राजाने इथे उजव्या हाताचा आणि डाव्या पायाचा ठसा चुन्यामध्ये उमटवलेला आहे. म्हणजे गोमुखी दरवाजापासून इथे पहिल्याच बुरुजावर जो आजही तुम्ही सिंधुदुर्गवर जर केला तर तो तुम्हाला पाहायला मिळतो. आता आपल्या मावळ्यांनी काही
पहिले पूर्वी प्रोजेक्ट वगैरे सर शिक्षक असं काही नसताना सुद्धा आपल्या मावळ्यांनी गलबत बनवली होती बघा. गलबत जहाज तुम्ही काहीही म्हणू शकता. तर गुरा पाल पट्टेमार गलबत सदाशिव गलबत सवाई सरदार गलबत भवानी प्रसाद आणि गलबत राजहंस. इंग्रजांना सुद्धा हेवा वाटला होता गुराव्या गलबताचा, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी गुराव्या गलबताचा सगळ्यात जास्त वापर केला. कारण हे गलबत उथळ पाण्यामध्ये सुद्धा किल्ल्याच्या अगदी जवळ जाण्याचं काम आजही करतं. तुम्ही सिंधुदुर्गवर जर गेला असाल तर तुम्हाला हे गलबत सगळ्यात जास्त प्रमाणात पाहायला मिळेल. महाराज गणपती तर ते होतेच, भूपती सुद्धा झाले. ज्याचं आरमार त्याचा समुद्र म्हणून महाराज आरमार जनक सुद्धा झाले. आपल्या भारताचे पहिले नेव्ही जनक म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांना जलपती अशी उपमा सुद्धा देण्यात आली. असे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज. त्यांना बघत आपण पुढे सिंहगडावर जायचे. डबल लाईन करायची, सिंगल लाईन मध्ये माझ्या टप्प्यापर्यंत बसला तरी चालेल. चला इकडे आपण जर कधी तिथे आपल्या एक साईडला उभं राहा. अरे वा, बऱ्यापैकी जाऊन आलाय. म्हणूनच आपण इथे डिजिटल माध्यम ठेवलेलं नाही. पुण्यापासून अगदी जवळ हा किल्ला पुणेकर जाणार नाही असं होणारच नाही, हो की नाही? तर म्हणून आपण फक्त तोंडी जायचे सिंहगडावर, सिंहगडाची माहिती घेतो. आपण 2 मार्गाने सिंहगडावर जातो, एक पुण्यामधनं, एक कोंढणपूर कल्याण काय असेल ते नावाचं. तर तिथून पुणे दरवाजा 1, पुणे दरवाजा 2 आणि पुणे दरवाजा 3. लोकमान्य टिळकांच्या वाड्यामध्ये गीता रहस्याची दुसरी प्रत इथं मुद्रांकित केली. त्यानंतर आपण जातो छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीत. तर त्यांची पत्नी ताराराणी सरकार त्यांनी तिथं त्यांची समाधी बांधली आणि तिथं दिवाबत्तीचं काम ढमढेरे परिवार आजही करतं. हा कलावंती बुरुज आहे, हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. वातावरण जर स्वच्छ असेल तर इथून आपल्याला 5 किल्ले दिसतात. तुंग, तिकोना, राजगडची सुवेळा माची, संजीवनी माची, इसरागड, विजापूर आपल्याला इथून पाहता येतो. माता स्वराज्यापासून इतका जवळ हा किल्ला. मग माता जिजाऊंच्या मनात सर की या किल्ल्यावर परकीयांचा ध्वज का, आपला का नाही, आपला भगवा का नाही? मग याचा विडा कोणी उचलला होता माहितीये? बरोबर, तानाजी मालुसरे. तोच हा तानाजीचा कडा किंवा डोंबिरीचा कडा असं म्हणतात या कड्याला. आता इथं सुद्धा म्हटलं जातं घोरपड वरती गेली. कुणाकुणाला माहितीये घोरपडीची उपमा? का अजय देवगण गेलेला माहितीये का अजय देवगण? बघित अरे हो की नाही सांगा? ती घोरपड नव्हती, ते आपले घोरपडे बंधू होते. समोर चित्र बघू शकता. ते वाघनखाच्या साह्याने कडेकपारी झाडावर चढण्यासाठी तरवेज होते. वाघनखाचा वापर का केला जायचा तर वाघनख घातल्यानंतर बोटाची पकड मजबूत होत होती आणि मजबूत झाल्या पकडीने झाडावर चढणं, कडेकपारी चढणं सोपं जात होतं. त्याचा वापर महाराजांनी कुठे केला होता माहितीये? अफजल खानाच्या वधाच्या वेळेस शस्त्र म्हणून त्याचा पहिल्यांदा वापर झाला होता. मग हे घोरपडे बंधू वरती गेले, त्यांनी दोरखंड खाली सोडला. मग आपले तानाजी मालुसरे बाकीचे मावळे वरती गेले आणि एका रात्रीमध्ये हा किल्ला जिंकून स्वराज्यात परत आणला होता. तोच हा झुंजार बुरुज. इथं उदयभान राठोड आणि तानाजी मालुसरे यांच्यामध्ये युद्ध झालं होतं. उदयभानाचं थडगं आजही आपल्याला तिथे पाहायला मिळतं. तर या खंदकड्याचं महत्व असं की मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये जो पुरंदरचा तह झाला, नावं वाचली तुम्ही सगळ्यांनी. त्या तहामध्ये महाराजांनी 23 किल्ले मुघलांना दिले होते. तर मिर्झा राजे जयसिंग यांना महाराजांनी विचारलं की तुम्ही आमचे राजे वा आम्ही तुमची चाकरी करू. कारण मिर्झा राजे जयसिंग हा हिंदू राजा, रामाचे वंशज असून सुद्धा मुघलांना जाऊन मिळाले आणि नाईलाजाच तो पुरंदरचा तह झाला. त्या तहामध्ये महाराजांनी 23 किल्ले दिले खरे, पण ते कसे तर फक्त कागदोपत्री. 23 किल्ल्यांची नावं लिहिली. हे घ्या तुम्हाला 23 किल्ले. बेताडा मात्र महाराजांनी दिले फक्त 16 ते 17 किल्ले. मग ते कसे तर एका किल्ल्याचे 2 भाग केले. म्हणजेच ह्या भागाला नाव दिलं होतं कोंढाणा किल्ला आणि एवढूशा खंदकड्याला नाव दिलं होतं खंडागळा किल्ला. हा सिंहगड आपल्या पुढे एक नमुना आहे. असे कितीतरी किल्ले आहेत महाराजांचे. 23 किल्ले कुठे, 16 ते 17 किल्ले. रायगडाची सफर.
तर मित्रांनो आता रायगडचा शो होणार आहे. फुल 3D चेअर, 3D एक्सपिरियन्स. गॉगल घातलेला आहे आपण. 3D एक्सपिरियन्स घेऊया पटापट. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगडी आपलं स्वागत असो. आज आपण जी रायगडाची सफर करणार आहोत ती अतिशय विशेष आहे. कारण महाराजांच्या काळी हा गड कसा होता याचा प्रत्यक्ष अनुभव घेणार आहोत. शिवरायांनी 300 शिल्पे या पठारावर निर्माण केली. त्यात राणी बसा, राजवाडा, फड आणि सदर, धान्याची भांडारे, हा मिर्झा राजांच्या आग्र्याच्या दरबारातला वकील होता. शिवाजी महाराजांना आग्र्याला जायला लागलं. त्यांच्या हातात फारच थोडा बंदूक राहिला होता. महाराज मार्च 1666 मध्ये आग्र्याला निघाले. औरंगाबाद, बुऱ्हाणपूर, हंडिया, नरवर तिथून नर्मदा नदी ओलांडून महाराजांनी उत्तरेत प्रवेश केला. 11 मे 1666 या दिवशी आग्र्याच्या जवळ मुलुकचंदची सराई या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला. शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांनी बादशहाला नजराणा अर्पण केला. बादशहाने शिवाजी राजांची फारशी दखल घेतली नाही. शुक्रवार 17 ऑगस्ट 1666 हा या संपूर्ण आग्रा भेटीचा निर्णायक दिवस ठरला. शिवाजी राजे कुंपा आजूबाजूच्या सगळ्या गावांमध्ये परवानगी घेतला. शिवाजी महाराज 17 ऑगस्ट या दिवशी औरंगजेबाच्या पकडीतून निसटले. ते नेमके कसे निसटले हे आजही इतिहासाला ठाऊक नाही. आग्र्याहून शिवाजी राजांनी औरंगजेबाला मात देऊन करून घेतलेली सुटका. आता आम्ही 4थ्या साईडवरती आलो. भारी केलं नियोजन सगळं. नंतर मी त्यांची बोलतो आणि तुम्हाला दाखवतो. समर्थ रामदास ते म्हणतात निश्चयाचा महामेरू बौद्धनांचे आधार, अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमंती योगी. तर श्रीमंती योगी ही त्यांना उपाधी दिली आहे. कारण ते आपण बघतो जो व्यक्ती श्रीमंत आहे तो व्यक्ती योगी नाही, जो व्यक्ती योगी आहे तो व्यक्ती श्रीमंत नाही. पण हे दोन्ही पण गुण छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये बघायला पडतात. त्यांच्याकडे एवढी संपत्ती असून सुद्धा पण त्यांनी त्यांचा उपभोग कधी घेतला. त्यांच्या जाते अपेक्षा जनतेकडून, रयतेकडून, आपल्याकडून हे त्यांच्यातून ऐकायला भेटलं तर आवडेल आपल्याला. तर आता आपण त्याचा आनंद घेऊया. आज्ञापत्र फ्लॅश नाही. चंद्रकोरीप्रमाणे स्वराज्य स्थापनेपासून सुरू झालेली ही महाराजांची घोडदौड, त्यांचे काळाच्या पुढे असलेले विचार, त्यांची राजनीती आणि मुख्य म्हणजे केवळ 50 वर्षांच्या आयुष्यात सर्वांना आपलंसं करून आणि शत्रूंशी तितक्याच कठोरपणे वागून आपलं उदात्त ध्येय साध्य करण्याची त्यांची दूरदृष्टी पाहिली म्हणजे आपण थक्क होऊन जातो. या महामानवाचं वर्णन करावं तरी कसं? छत्रपती महाराजांचं जीवन शब्दात बांधायचं म्हणजे लिहिणाऱ्याची प्रतिभा ही तशीच विलक्षण हवी. आणि म्हणूनच प्रभू रामचंद्रांचं वर्णन करावं ते वाल्मिकींनी, श्रीकृष्णाचं वर्णन करावं ते व्यासांनी, त्याचप्रमाणे शिवरायांचं यथार्थ वर्णन केलं आहे समर्थांनी. आम्हाविषयी सारेच बोलतात, जो आदर दाखवतात तो आम्ही पाहतो. पण आम्ही जे केलं ते करताना फळाचा विचार कधी केलाच नव्हता.
आम्ही कुठल्याही नावलौकिकासाठी नाही केलं, छत्र चामरासाठी नाही. बालपणापासूनच आऊसाहेबांनी इथल्या अस्मानी सुलतानीच्या उन्मत्त कहाण्या आम्हाला सांगितल्या. शेकडो वर्ष या सुलतानांनी पायदळी तुडवलेल्या कुत्र्यासारखं जगणाऱ्या रयतेचे, गोरगरिबांचे, आपल्या मूर्खाचे हाल मी बघितले. आपण आता तिकडून आलो, तिथं 4 शो, इकडे शेवटचे 3 शो, असं काय आहे यांचं पूर्ण प्रदर्शन. आणि एक नंबर दाखवतात, फुल 3D पण आहे, फुल म्हणजे तुम्हाला ना डोळे हलणार नाहीत एवढं भारी सांगतायत. तुम्ही पण या, तुमचे लहान मुलं असतील ना त्यांना पण घेऊ. चला आता आपण इथे जाऊ. खतरनाक बनवलं आहे रे. बापरे, हिने आका किल्लाच बनवला इकडे, रायगडचा एंट्री पॉइंट. लागते काय चलो अरे वरती गेलं पूर्ण पिक्चर नाही दिसणार ना. बहिणी जाम पैसे खर्च केले, एवढं बांधलंय दगड घालून. वरती ठेवा. हां मग मंदिर आहे.
मित्रांनो आम्ही आता वरतून आलो आहे अंबाबाईचं भवानी मातेचं मंदिर बघून एवढं भारी बांधलं ना, खूप मस्त आहे. खरंच जेवढी तिकीट दिली ना त्यापेक्षा जास्त आहे ना काम बाकी अजून पण होईल. काम तसं नाही वर्थ आहे. 600 रुपये दिलेत, 600 रुपये वर्थ आहे. तुम्ही पण या, व्हिजिट करा शिवसृष्टी पुणे थीम पार्क. आणि ते शाळेचे पिकनिक पण आले सगळं इथे वगैरे ना पोस्टर लावले आहेत. सगळं पद्धतशीर आहे. यूट्यूब चैनल वैभव आटुगडे लिख के ले चॅनल आहे यूट्यूब कुठला वैभव आटुगडे सरांना करून देऊ. कोणतं स्कूल आहे? PMC PG वैद्य 11 स्कूल पुण्याचं. हां महानगरपालिकेचं. आम्ही आले मुंबईवरतून हे बघायला आता ओपन झालं आहे. ओके दादाचं चॅनल आहे यूट्यूबवर. काय नाव आहे? वैभव आटुगडे. तर त्यांच्या चॅनलवर याचंच पूर्ण तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. ठीक आहे. तुम्ही पण येत आहे आणि तुम्ही पण दिसणार आहात यूट्यूबला. ठीक आहे. तर चॅनलचं नाव काय? वैभव आटुगडे. तर चॅनलला जाऊन आज काय करायचंय? सबस्क्राईब करायचं. 32 शिराळा सांगली. काय करायचंय? पॉवर किंड. एकदा सगळ्यांनी म्हणा सबस्क्राईब, लाईक आणि शेअर. ठीक आहे. काय वैभव आटुगडे. काय ठीक आहे. गडे हां सरांना मी देतो, सरांकडून घ्या नंतर. काय ATUGAD. हाँ ग्रुप में लिंक भेज दूँगा. हाँ लक्ष्य डाऊन आहे थोडंसं. नाही ठीक आहे. हां हा चॅनल आहे. कालच मी याला गेलेलो, रायगडाला गेलेलो आम्ही शिवजयंतीला. ते व्हिडिओ टाकलेले. चालेल. तुमचं नाव काय सर? गणेश गायकवाड. तुम्ही पुण्याचे? तुम्ही पण? हो मी पुण्यातला. चालेल. चला बाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर अरे बापरे. समजून घ्यायचं असेल ना तर आपल्याला लाखो नाही पण काही हजार वर्ष तरी भूतकाळात जावंच लागेल. याल माझ्याबरोबर. चला 12 वर्ष इथल्या सप्त नद्यांच्या तीरांवर ध्यास करणार, वेद निर्माण करणार, ज्ञान साधनेत अखंड बुडाले. ओठावरचे हुंदके दाबून जनता आक्रोश करत होती. तिला कुणीही वाली नव्हता. देवांचं रक्षण भक्तांनी करायचं की भक्तांचं रक्षण देवांनी करायचं हेच समजत. आपण आपली भाषा विसरत चाललो आहोत ही फार मोठी काळजी होती त्यांना. आपली भाषा म्हणजे आपलं स्वत्व किती जागरूक होते. दोन्ही राज्य जी
एका महत्वाच्या कामासाठी आपली मदत हवी. मुलांपासून आपल्या प्रजेला सोडवण्याचा आमचा लढा चालूच आहे. ही आक्रमणं फक्त तुमच्या आमच्या जमिनीवर किंवा शरीरावर होत नसतात. झालेलं आहे सगळं बघून. अजून 100% कंप्लीट नाही झालेलं आहे. आत्ताशी 20% बोलू शकता, 20% कंप्लीट झालं आहे. तर तुम्ही येऊ शकता. 700 रुपये तिकीट आहे, असं बॅन भेटेल आणि जे ह्याच्यावर लिहिले ते सगळं तुम्हाला बघायला भेटेल. खूप चांगल्या पद्धतीने सांगतात, खूप भारी आहे. पूर्ण कंप्लीट होईल ना तेव्हा आपण परत येऊ. चला आता जाऊया, दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊया. सो प्लीज सपोर्ट करा, सरा करा,